नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे की पीएम किसान योजनेचे 21वा हप्ता जाहीर करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये कधी येणार, लगेच यादी पहा। संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये ही मोठ्या दिलासादायक बातमी ठरणार आहे की पीएम किसान योजनेचे 21व्या हप्त्याची तारीख सध्या जाहीर करण्यात येणार आहे। कारण की पीएम किसान योजना म्हणजे शेतकऱ्यांना थेट पैशाची मदत देणारी सरकारी योजना आहे। या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात 6000 रुपये मिळतात। हे पैसे 3 वेळा दिले जातात आणि प्रत्येक वेळेला 2000 रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात टाकले जातात। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितले की 21वा हप्ता 26 सप्टेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आला। सुरुवातीला पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यातील शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपये देण्यात आले, कारण या राज्यात पूर आणि भूस्खलन झाले होते, म्हणून शेतकऱ्यांना लगेच मदत मिळावी यासाठी सरकारने हप्ता जाहीर केला। आणि महाराष्ट्रात पण अशी परिस्थिती तयार झालेली आहे। ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती आलेली आहे, परंतु राज्य सरकारने आतापर्यंत याच्यावर काही ठोस बातमी आणि काही पाऊल उचललेले नाही आहे। परंतु राज्य सरकारचे नसेल तर केंद्र सरकारने पीएम किसानचे हप्त्याची तयारी केलेली आहे। त्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना सुद्धा 2000 रुपये बँक खात्यामध्ये टाकून त्यांची खूप दिलासा देण्याची प्रयत्न करावे। महाराष्ट्रातील शेतकरी अजून वाट पाहत आहे की राज्यात खूप पाऊस आणि अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्याची अवस्था वाईट झाली आहे। त्यामुळे हा हप्ता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा देईल। अशी माहिती आहे की हा हप्ता महाराष्ट्रात ऑक्टोबर 2025च्या मध्यात मिळू शकतो, कारण की हा हप्ता डिले होणार होता, म्हणजेच की याला लेट होणार होतं, परंतु तुम्हाला हा हप्ता लवकरच मिळणार आहे। कारण की पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्त आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे हवालदिल झाल्यामुळे हा हप्ता वेळेच्या आधी देण्यात येणार आहे। महाराष्ट्रात जवळपास 1.5 कोटी शेतकरी कुटुंबे व योजनेचा फायदा घेत आहेत। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी हा हप्ता खूप उपयोगी ठरते। हे पैसे शेतकरी पेरणी, खते आणि सणासुदीच्या खर्चासाठी वापरू शकतात। असेच नाही तर या परिस्थितीत हे शेतकऱ्यांसाठी खूप मोठा दिलासा मिळणार आहे। 2000 रुपये मिळाल्यावर ही खूप मोठी रक्कम होणार आहे, कारण की शेतकऱ्यांना या स्थितीत जर 1000 रुपये जरी मिळाले तरी त्यांच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे। कारण की जो वर्षभरातला पीक आहे तो सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीने मिळत नाही आहे। त्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे। सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पूरग्रस्त राज्यामध्ये 540 कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात टाकली गेली आहे। यात 27 लाखापेक्षा जास्त शेतकरी लाभार्थी आहेत, त्यात 2.7 लाख महिला शेतकरी आहेत। पीएम किसान योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झाली। या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणे आणि त्यांचा खर्च कमी करणे हा होता। पण ज्यांना हप्ता वेळेवर हवा आहे त्यांनी या 2 गोष्टी करणे नक्की आणि महत्त्वाचे आहेत, कारण की या 2 गोष्टी जर तुम्ही केल्या नाही तर तुमचा हप्ता तुम्हाला मिळू शकत नाही आणि तुम्हाला या 2 गोष्टी करणे अत्यंत महत्त्वाचे सुद्धा आहे। पण ज्या हप्ता वेळेवर हवा आहे त्यांनी हे गोष्टी करा। पहिलं, ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे। ई-केवायसी जर तुम्ही पूर्ण केली नाही तर तुमचा हप्ता येऊन सुद्धा तुम्हाला मिळणार नाही आहे, कारण की अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ते ई-केवायसी पूर्ण करणे। आणि दुसरं, आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे बंधनकारक आहे। लगेच तुमच्या थेट बँक खात्याशी संपर्क साधावा आणि तुमच्या ब्रांचशी संपर्क साधावा की तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले आहे किंवा नाही, आणि जर जोडलेले नसेल तर लगेचच्या लगे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडून घ्या, जेणेकरून तुम्हाला मिळालेल्या हप्त्याला कोणतीच अडचण येणं बंधनकारक नाही राहणार। तुमचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्ही pmkisan.government.com या संकेतस्थळावर जाऊन तुमची यादी पाहू शकता। फार्मर कॉर्नर विभागात जाऊन बेनिफिशरी स्टेटस किंवा विलेज वाईज लिस्ट पर्याय निवडू शकता आणि त्यानुसार आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाकून तुम्हाला तुमची माहिती मिळू शकतात। तुम्हाला संपूर्ण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा।